आत्महत्येची घटना जी आहे ती घडलेली आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे का? नक्की प्रकरण काय होतं, काय तक्रार आलेली? याच्यामध्ये साजिद सादिक कपूर याने सुसाईड केल्याबद्दल 3/1/2026ला म्हणजे काल पोलीस स्टेशनला 6:30 वाजता इन्फॉर्मेशन आली. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पडताळणी केली तर त्या ठिकाणी त्यांनी सुसाईड केलेली आहे असं दिसून आलं. गळफास घेऊन सुसाईड केलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांचा जो मुलगा आहे साजिद यांनी आज FIR दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मॅडम, यामध्ये एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीचंही नाव आहे, जो सध्या उमेदवार आहे, त्याच्या विरुद्ध गुन्हा नेमकं कुणाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे? आरोपी याच्यामध्ये गुन्हा 4 व्यक्तींच्या विरोधात दाखल केलेला आहे. फारुख इनामदार, अफान फारुख इनामदार, जहूर सय्यद आणि तन्वीर मनियर असे 4 लोक आहेत. त्यांच्या विरोधात सदरचा गुन्हा जो आहे ह्याच्यावरून दाखल करण्यात आला. सुसाईड नोटमध्ये 2 पोलिसांची देखील नाव आहेत, मानसिंग पवार आणि मानसिंग पाटील आणि राजकुमार शिंदे सरांचे. त्यांच्याबाबत त्यांची काही चौकशी केली आहे का? त्यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? आत्ता जो आहे तो त्याच्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे जे होते, ज्यांना त्यांच्या वाटत होतं की हे लोक त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, त्याच्याबद्दलची फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि याच्या पुढचा जो तपास आहे तो चालू आहे. अजून सुसाईड नोटमध्ये जे काय आहे तर त्याच्याबद्दलचे तपासांती आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न याच्यात असा आहे की सुसाईड नोट ही खूप मोठी आहे असं सांगितलं जाते. अनेक लोकांची नावं आहेत. किती लोकांची नक्की नावं आहेत ते काय समोर आलंय का? जवळजवळ 38 लोकांची नावं आहेत त्याच्यामध्ये सुसाईड नोटमध्ये. सुसाईड नोटमध्ये जर 38 लोकांची नावं आहेत तर मग गुन्ह्यात का नावं नाही? ते सगळ्यांचा रोल जो आहे तो निष्पन्न होईल आणि त्याच्यानंतर मग हे होईल. आता जे आहे लेटेस्ट जे कारण आहे त्यावेळेस त्याच्या मृत्यू म्हणजे सुसाईड नोट असते, ते खरं लिहिलेलं असं आहे असं मानतो. बरोबर आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करतो. मग यामध्ये तुम्ही त्या लोकांना गुन्ह्यात काय घेतलेलं नाहीये? हे जे आहे त्यांच्या हा जो इन्सिडन्स आहे तो इन्सिडन्स हा पूर्ण आहे. मोठा इन्सिडन्स त्यांनी एवढ्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे आणि जे कारण आहे ते त्यांच्या जागेच्या वादाचं जे कारण आहे त्याच्यामुळे तो मानसिक तणावामध्ये होते असं त्यांच्या मुलांचं म्हणणं आहे. तर त्या दृष्टिकोनातून जे नावं त्यांनी सांगितलेली आहेत ती आपण घेतलेली आहेत. तपासाअंती त्याच्यामध्ये जेही होतील सुसाईड नोटमधील नावं जी आहेत ती गुन्ह्यात कधी ऍड करण्यात येणार किंवा त्यांना कधी घेण्यात येणार? तपास होईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे आपल्याला लीड भेटेल त्या पद्धतीने ती नावं ऍड होत जातात. कलमामध्ये आता BNS 108, 3(5) आणि 308(2) या कलमाखाली आता आपण गुन्हा रजिस्टर केलेला आहे. BNS 108, 3(5) आणि 308(2) म्हणजे त्यांना 50 लाख रुपये मागणी केलेली होती ह्या लोकांनी. त्याच्यामुळं त्यांचा जो त्यामुळे म्हणजे त्यांची 5 गुंठ्याची जी जागा आहे त्याच्यामुळं त्याचे पैसे मागत होते ते वारंवार आणि त्याच्यामुळे ते मानसिक तणावामध्ये होते. याच्यामध्ये एका टोळीचा उल्लेख करण्यात आलेला आहे की त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे टिपू पठाण टोळीच्या गुंडांच्या माध्यमातून त्यांच्यावरती दबाव आणण्यात आला. 50 लाख रुपयाची खंडणी जी आहे ती टिपू पठाण टोळीमधल्या सदस्यांना मागितली की फारुख इनामदार यांनी मागितली? काय लिहिलेलं स्पेसिफिक? तसं लिहिलेलं नाही. तेच तपासामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी अजून निष्पन्न होतील. त्या निष्पन्न झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये जे निष्पन्न होईल त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये आरोपी वाढवू किंवा जे फॅक्ट समोर येतील त्या पद्धतीनं पुढे. आरोपींचे जे आहेत आत्ता जेवढे आलेले आहेत तर त्या दृष्टिकोनातून आता जस्ट चौकशी तरी आता त्यांना चौकशीला बोलू त्यांना ताब्यात घेणार का या सगळ्या प्रकरणात? कारण ते तर आता इलेक्शनसाठी उभे आहे. 17 तारखेला इलेक्शन आहे, 15-16 इलेक्शन आहे. आता जे दाखल आहे त्याप्रमाणे त्यांना बोलून आम्ही त्यांच्याकडे इन्व्हेस्टिगेशन जे आहे तर ते करतो. सुसाईड नोटमध्ये पोलिसांची नावं आहेत, मग त्यांची चौकशी होणार का? जेही सुसाईड नोटमध्ये आहे त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी होईल. आणि पोलिसांचा नेमका रोल काय आहे यामध्ये? जर पोलिसांची नावं लिहून एखादा व्यक्ती सुसाईड करतो तर त्यात रोल काय आहे हे काय निष्पन्न झाले का? ते निष्पन्न अजून चौकशी सुरू आहे ना, इनिशियल स्टेज. हो, मयत मोकामतला आरोपी आहे. त्याच्यावरती आता सध्या 2 गुन्हे आहेत. हां, आणि ते फरार होते. त्यांचा शोध जो आहे तर तो चालू आहे. त्यांचा जस्ट आता 18 तारखेला त्यांचा बेल जो आहे तो रिजेक्ट झालेला होता असं दिसतं.
हे जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही सुसाईड केलं हे कोणाचं? ते त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे हां म्हणजे ते त्याचंच ऑफिस आहे ना. या दिवशीचे गुन्हे आहेत की कोणत्या प्रकाराशी संबंधित दाखल होते तुमच्यामध्ये माहिती एक मोका होता आणि दुसरं एक मोका आहे आणि एक 420चा आहे, तर त्याच्याबद्दलही आम्ही अजून माहिती घेत आहोत. म्हणजे सर्व परिवाराकडून सांगण्यात आलं मॅडम की पुढे गुन्हे दाखल त्यांच्यावर करण्यात आले. ते सर्वच आता आपण चौकशीमध्ये घेऊन आहे. फर्स्ट स्टेजमध्ये एवढं सर्व निष्पन्न नाही होऊ शकणार. आता ते त्यांना जेवढं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने घेतलं. सुसाईड नोट मोठी आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जेवढ्या काय बाबी येतील आपल्या समोर तपासामध्ये त्या सर्व बाबींच्या वरती विचार केला जाईल. प्रत्येक बाब म्हणजे जी सुसाईड नोटमध्ये जी आहे ती प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय केली जाईल आणि मग पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल. आधी कोणत्या प्रकरणावर मोका लागला होता? कोणतीही त्याच्यावर कारवाई केली नाही असा त्यांचा आरोप आहे. ह्या पोलीस स्टेशनला तरी जे काय पडायला ते त्यांनी ज्या तक्रारी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल तर आता जे सांगतायत ते त्या पद्धतीनं आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. मकोका कुठल्या प्रकरणात होतं? मकोका 404 CR नंबर आहे काळेपडळचा, त्याच्यामध्ये काळेपडळ पोलीस स्टेशनचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.